श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशींच्या जातकांनो, एप्रिल 2026चा महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि धक्कादायक बदल घेऊन येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा, कारण 2 एप्रिलची हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा तुमच्या नशिबातील बंद झालेले दरवाजे उघडण्याचे संकेत देत आहे. आणि या बदलामुळे ब्रह्मदेवाने ठरवून ठेवलेल्या काही अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे, ज्या टाळणे कोणाच्याही हातात नसू शकते. त्यानंतर 5 एप्रिलची संकष्ट चतुर्थी आणि 10 एप्रिलची कालाष्टमी तुमच्या संयमाची कठीण परीक्षा घेऊ शकते, ज्यामुळे जीवनात अस्थिरता जाणवू शकते. या काळात कोणते ग्रह तुमच्या विरोधात कार्य करत आहेत आणि नियतीने तुमच्यासाठी कोणते आव्हान ठेवले आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक ठरेल, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. विशेषतः 13 एप्रिलची एकादशी आणि 17 एप्रिलची अमावस्या या दिवसात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, जिथे विश्वासातील व्यक्तीकडूनही फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. या काळात कौटुंबिक वातावरण आणि आर्थिक बाबीवर परिणाम होऊ शकतो. तसेच नकारात्मक शक्ती, मत्सर करणारे लोक किंवा अडथळे निर्माण करणाऱ्या गोष्टी सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे 13 आणि 17 एप्रिलच्या दरम्यान घडणाऱ्या घटनांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण नियती तुम्हाला काही संकेत देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा काळ सावधगिरीने पार करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा आयुष्यात मोठी चूक होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला नाही तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक करून बसाल. तर कुंभ राशींच्या जातकांनो, 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये बदल घडवून आणण्याची चिन्हे देत आहे. तर 30 एप्रिलची पौर्णिमा पुन्हा एकदा मोठे परिवर्तन आणि अनपेक्षित घडामोडी घेऊन येऊ शकते. या सर्व घटनांचा उलगडा आपण या विशेष भविष्यवाणीमध्ये करणार आहोत, कारण या महिन्यात एकीकडे संकटाची मालिका दिसत असली तरी दुसरीकडे हनुमानाची कृपा आणि संरक्षणाची ढाली तुमच्या सोबत उभी राहणार आहे. मात्र या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास येणारा काळ अधिक कठीण ठरू शकतो. त्यामुळे ब्रह्मदेवाने ठरवलेल्या या काळातील संकेत समजून घेणे आवश्यक आहे. बजरंग बलीचा आशीर्वाद घेत मनात ओम हनुमंते नमः या मंत्राचा जप करत हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे महत्त्वाचे ठरेल, कारण यातच तुमच्या सुरक्षिततेचे आणि पुढील वाटचालीचे मार्गदर्शन दडलेले आहे. विशेषतः 2 एप्रिल 2026ची चैत्र अमावस्या आणि हनुमान जयंती हा दिवस तुमच्यासाठी केवळ धार्मिक सण नसून मोठ्या ग्रह बदलाचा संकेत देणार आहे. आणि या काळातील पहिला प्रभाव तुमच्या मानसिक स्थितीवर जाणवू शकतो. चंद्राच्या हालचाली आणि शनीच्या प्रभावामुळे मनात अनामिक भीती, अस्वस्थता किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या दिवशी हनुमानाची उपासना आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत आवश्यक ठरेल, अन्यथा पुढील दिवसांमध्ये निर्णय घेताना गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वाढू शकते. ही पहिली घटना तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते. त्यामुळे त्या दिवशी शांत राहणे आणि घाईघाईने निर्णय न घेणे हेच तुमच्यासाठी सर्वात योग्य ठरेल. तसेच कुंभ राशींच्या जातकांनो, विधात्याने दिलेला दुसरा संकेत तुमच्या कामकाज आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे, कारण 5 एप्रिलची संकष्ट चतुर्थी तुमच्यासाठी कसोटीचा काळ ठरू शकते. या दरम्यान अचानक कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अनपेक्षित अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता त्यांच्याकडूनच अडथळे निर्माण होऊ शकतात. विशेषतः या काळात कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. यामुळे संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. यानंतर तिसरा संकेत तुमच्या आरोग्य आणि घरातील वातावरणाशी संबंधित आहे. एप्रिलच्या पहिल्या 10 दिवसात, विशेषतः 10 एप्रिलच्या कालाष्टमीपर्यंत घरात वादविवाद किंवा तणाव निर्माण होऊ शकतो. विनाकारण चिडचिड, झोप न लागणे किंवा अस्वस्थता जाणू शकते. तसेच घरातील वातावरणात नकारात्मकता वाढल्यास त्यांचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि घरातील शांतता राखणे गरजेचे आहे, कारण हे संकेत पुढील मोठ्या बदलांसाठी तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देत आहेत. तर कुंभ राशींच्या जातकांनो, 10 एप्रिलच्या कालाष्टमीपासून ते 17 एप्रिलच्या अमावस्येपर्यंतचा काळ
तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा ठरू शकतो. या काळात चौथी आणि पाचवी घटना तुमच्या आयुष्यातील गुप्त विरोधकांना उघड करणारे ठरेल. कारण या दरम्यान तुमच्या विरुद्ध कारस्थान करणारे लोक स्वतःच त्यांच्या योजनांमध्ये अडकताना दिसतील आणि त्यांचे खरे स्वरूप तुमच्या समोर येईल. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज राहणार नाही. उलट तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक स्पष्ट होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यानंतर 17 एप्रिलची अमावस्या तुमच्यासाठी संकट नसून नकारात्मकतेचा अंत करणारा टप्पा ठरू शकतो. 6वी घटना तुमच्या आध्यात्मिक जागृतीशी संबंधित असून या काळात जुन्या अडचणी, भीती आणि अडथळे हळूहळू दूर होण्याची चिन्हे दिसू शकतात. तसेच 7वी घटना तुमच्या यश आणि विजयाशी जोडलेली असून अमावस्येच्या आसपास तुमच्या मार्गातील अडथळे कमी होत जातील. हनुमानाच्या कृपेने तुमच्यावरील नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो आणि विरोधकांनी निर्माण केलेले अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणि संरक्षणाचा संकेत देणारा ठरू शकतो. हा काळ तुम्हाला स्पष्ट संकेत देतो की आता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागली आहे आणि अमावस्येच्या या संक्रमणा काळात घेतलेला छोटासा आध्यात्मिक निर्णयही तुम्हाला यशाच्या उंच शिखराकडे घेऊन जाऊ शकतो. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल सुरू होण्याचा हा टप्पा ठरू शकतो. तसेच एप्रिलच्या मध्यावर म्हणजे 13 एप्रिलच्या एकादशीच्या आसपास 8वी घटना आर्थिक प्रगतीचे संकेत देणारे ठरेल. या काळात अनपेक्षित धनलाभाची शक्यता निर्माण होऊ शकते. बराच काळ अडकलेला पैसा किंवा विसरलेली गुंतवणूक पुन्हा लाभ देऊ शकते. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसतात आणि नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतात. त्याचबरोबर पुढील घटना नातेसंबंधाशी संबंधित असून तुमच्या आयुष्यातील खोटे आणि स्वार्थी नाते हळूहळू दूर होतील आणि प्रामाणिक व विश्वासू लोक तुमच्या जवळ येतील. सुरुवातीला काही व्यक्तींकडून फसवणुकीचा प्रयत्न झाला तरी त्यांचे खरे स्वरूप समोर येईल. त्यामुळे तुमचे हक्क, मालमत्ता आणि आर्थिक बाबी सुरक्षित राहतील. या नात्यांच्या शुद्धीकरणामुळे भविष्यातील मोठ्या अडचणी टाळण्यास मदत होईल आणि तुमच्यासाठी एक मजबूत संरक्षणाचा मार्ग तयार होऊ शकतो. लक्षात ठेवा, कुंभ राशींच्या जातकांनो, या काळात तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढण्याचे संकेत दिसत आहे. जे लोक आधी तुमची टीका करत होते तेच आता तुमच्या प्रगतीचे कौतुक करतील. तुमच्या बोलण्यात प्रभाव आणि आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे कठीण वाटणारी कामेसुद्धा संवादातून सोडवता येतील. 13 तारखेनंतर तुमच्या प्रगतीला वेग येईल आणि पौर्णिमेपर्यंत हा प्रवास तुम्हाला यशाच्या उंच टप्प्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. मात्र महिन्याच्या शेवटी 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्यासाठी संयमाची अंतिम परीक्षा ठरू शकते. या दिवशी बुद्धी आणि भावना यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. तसेच आकर्षक आणि फायदेशीर वाटणाऱ्या काही संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. मग ते नवीन नाते असो किंवा झटपट आर्थिक लाभाचे मार्ग असोत, पण या संधीमध्ये भ्रम किंवा दिशाभूल होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात घेतलेला भावनिक किंवा घाईचा निर्णय तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करू शकतो. म्हणून संयम राखून विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक ठरेल. म्हणून कुंभ राशींच्या जातकांनो, मोहिनी एकादशीचा हा काळ तुमच्या वैयक्तिक आयुष्यात थोडासा संशय आणि गैरसमज निर्माण करणारा ठरू शकतो. कारण या दरम्यान जवळच्या नात्यांमध्ये तिसऱ्या व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे कान भरले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पती पत्नी किंवा प्रेम संबंधामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं ठरेल, कारण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय तुमच्याच नुकसानाचे कारण बनू शकतात. मात्र हे सर्व तुमच्या आत्मबलाची परीक्षा घेणारा टप्पा आहे आणि जर तुम्ही शांतता व संयम राखलात तर या परिस्थितीतून तुम्हाला खरे सत्य समजेल. या संघर्षानंतर तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि खोट्या किंवा स्वार्थी व्यक्तींना ओळखण्याची क्षमता वाढेल. या प्रक्रियेत तुमच्या आयुष्यातील चुकीची नाती दूर होतील आणि नवीन प्रामाणिक व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते, जी तुम्हाला प्रगतीचा योग्य मार्ग दाखवेल. 27 तारखेनंतर निर्माण होणारी ही स्पष्टता तुम्हाला पुढील निर्णय आणि योग्य पद्धतीने घेण्यास मदत करेल आणि भविष्यात यशाचे नवे दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण करेल. कुंभ राशींच्या जातकांनो, लक्षात ठेवा, जरी या महिन्यात काही कठीण प्रसंगाचा उल्लेख केला गेला असला तरी 30 एप्रिलच्या पौर्णिमेपर्यंत विजयाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडण्याचे संकेत दिसत आहेत.
एप्रिल महिना तुम्हाला अग्निपरीक्षेसारखा वाटू शकतो, परंतु या संपूर्ण काळात महाबली हनुमान तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच ठरतील. विशेषतः 2 एप्रिलच्या हनुमान जयंतीला केलेली प्रार्थना आणि संकल्प संपूर्ण महिन्यात तुमचे रक्षण करण्यास मदत करू शकतील. कितीही मोठे संकटे आली तरी भक्ती आणि सकारात्मकतेमुळे तुम्ही त्यावर मात करू शकता. तसेच आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी कमी करण्यासाठी काही उपाय उपयुक्त ठरू शकतात. जसे की अमावस्याच्या दिवशी किंवा एकादशीच्या काळात पिंपळाच्या झाडाखाली तीळ तेलाचा दिवा लावणे, हनुमान चालीसा पठण करणे आणि गरजू लोकांना अन्नदान करणे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होऊ शकते. या उपायामुळे जीवनातील अडथळे दूर करण्याची प्रेरणा मिळू शकते आणि महिन्याच्या शेवटी 30 एप्रिलची पौर्णिमा तुमच्यासाठी यश, प्रगती आणि समाधानाचे संकेत घेऊन येऊ शकते. या संपूर्ण काळातील अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवतील आणि रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. आर्थिक सुधारणा, कौटुंबिक आनंद आणि विरोधांगावर विजय मिळवत तुम्ही नव्या आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा मार्ग पकडू शकता. बजरंग बलीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अडचणी आता हळूहळू संधीमध्ये रूपांतरित होत आहेत. त्यामुळे भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता प्रत्येक पाऊल विश्वासाने टाका, कारण परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागली आहे. येणारा काळ तुमच्या मेहनतीला योग्य फळ देणारा ठरणार आहे आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवून पुढील वाटचाल करा, कारण यश आता तुमच्या दिशेने येत आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर कुंभ राशींच्या जातकांनो, जर तुम्हाला या दैवी संकेतावर आणि बजरंगबलीच्या कृपेवर विश्वास असेल तर तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये भक्तिभावाने जय बजरंगबली लिहा, कारण तुमची ही सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी संरक्षण कवचासारखी काम करू शकते. तसेच तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील कुंभ राशींच्या व्यक्तींना सावध करण्यासाठी हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. आणि अशाच महत्त्वाच्या भविष्यवाणी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच जर तुम्हालाही तुमच्या राशीनुसार विशेष अंगठी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता. जय बजरंगबली.